पुण्यातली युवक काँग्रेसकडनं सध्या आंदोलन केलं जातंय। युवा आक्रोश पदयात्रा काढत विधानसभेला घेराव घालण्यासाठी पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पुण्यामध्ये युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांची ही पदयात्रा आता पुण्यातनं मुंबईकडे थोड्याच वेळात निघणार आहे। युवा आक्रोश पदयात्रा ही विधानसभेला घेराव घालण्यासाठी असणार आहे। चंद्रशेखर भांगे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। चंद्रशेखर, युवक काँग्रेसच्या वतीनं आता ही पदयात्रा काढली जाणार आहे आणि कुठेतरी या पदयात्रेच्या माध्यमातून सरकारला जाब विचारण्याचा प्रयत्न होताना दिसतोय युवक काँग्रेसचा। काय नेमकी या आंदोलनाविषयीची माहिती? अजिंक्य, खरं तर पुण्यातील लाल महल चौकाच्या इथं हे सगळं जे रॅली आहे ती निघणार आहे। आपण माझ्या पाठीमागे बघू शकतो की कुणाल राऊत जे आहे त्या ठिकाणी बेड्या घालून आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। कुणाल राऊत बेरोजगारांचे जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न घेऊन जे आहेत विधानसभेला घेराव घालण्यासाठी हे सगळं आंदोलन आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो की युवक काँग्रेसचे राज्यभरातील सगळे पदाधिकारी या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। पुण्यातील कसबा गणपतीच्या मैदानावरती या आंदोलन जे आहे तिथून सुरुवात होणार आहे। पोलिसांची परमिशन जी आहे या सगळ्या आंदोलनाला नाही आणि पोलीस परमिशन नसल्यामुळे हे आंदोलन कुठेतरी पुढे जातं का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण 21 तारखेला विधानसभेला एक घेराव घालण्याचा हा सगळा आंदोलनाचा सगळा हा प्लॅन आहे। परंतु या ठिकाणी आपण बघू शकतो की या ठिकाणी अमेरिकेतील भारतीयांच्या वेगवेगळ्या ज्या प्रश्न आहेत त्या प्रश्नाला मुक्ती मिळावी या मागणीसाठी जे आहेत कुणाल राऊत असं प्रतिकात्मक जे आहेत त्या बेड्या घातलेल्या आहेत। ठीक आहे, आता पदयात्रेला चंद्रशेखर नेमकी केव्हा सुरुवात केली जाणार आहे आणि युवक काँग्रेसचे आणखी कोणकोणते पदाधिकारी आहेत जे या पदयात्रेत सहभागी होणार आहेत? लेवलचे काही अधिक पदाधिकारी आपल्याला दिसत आहेत, पदाधिकारी आहेत। त्याचबरोबर केंद्रातील काही प्रदेश युवकांचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्या ठिकाणी आहेत। वैष्णवी किराड जे आहेत युवक काँग्रेसच्या सरचिटणीस त्या सुद्धा या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झालेली आहेत। एकंदरीत पुण्यातून हे आंदोलन जे आहे ते सुरू होते आणि विधानसभेला घेराव घालण्यासाठी हा सगळा आंदोलनाचा नियोजन आहे। परंतु आपण या आंदोलनातलं जर वैशिष्ट्य पाहिलं तर कुणाल राऊत जे आहेत प्रतिकात्मकरित्या या ठिकाणी ज्या बेड्या घातलेल्या आहेत हे खरं तर या आंदोलनाचं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। हातात आणि पायामध्ये या ठिकाणी त्यांनी साखळदंड बांधलेलं आहे आणि या सगळ्या साखळदंडाचं सगळं लक्ष त्यांच्याकडे सध्या वेधत आहे। पोलीस मात्र या सगळ्या आंदोलनाला परमिशन नाकारलेली आहे। आंदोलन आता पुढे कसं जात आहे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।